आता तुम्हाला ही जी भिंत दिसायला का नाही, ह्या भिंतीला का नाही फरशी लावायची आहे बघा. त्याच्यासाठी जे लागणारं मटेरियल होतं ते तर आणलेलं होतं, फक्त एक राहिलेलं म्हणजे का नाही ते सिमेंटचं पोतं बघा. तेच सिमेंटचं पोतं घेण्यासाठी वाळूच्या डेपो मध्ये आलो. एक सिमेंटचं पोतं गाडीवरती असं ठेवलो बघा. गाडीला जे स्टार्टर मारलो ते डायरेक्ट गाडी घरापाशी घेऊन आलोच बघा. नुसतं सिमेंटचं पोतं आणायला गेलो तर दादाने सगळे टाचा मारून भिंतीला घेतलेलीच बघा. खाचा सगळ्या मारून झाल्यावर मेन काम म्हणजे फरशीचं चालू होतंय बघा. फरशीचं जे काम असते की नाही ते शिस्तात करायला लागते. जर कोपरा उठला की पूर्ण फरशी खराब होते. आणि हे जे आहे की नाही केमिकल आहे बघा. हे केमिकल का नाही सिमेंटच्या पोत्यामध्ये मिक्स करायला लागते. सिमेंट आणि केमिकल हे का मिक्स करायचं तर ह्या दादांना विचारल्यावर का नाही जी पकड असते की नाही फरशीची ती मजबूत होत्या. माप वगैरे टाकून दादांचं फायनली का नाही फरशी चिटकवायचं काम सुरू झालं. तर तेवढ्यात कळालं की अनेक बॉक्स आणायला लागते. मग अनेक बॉक्स फरशीचा घेण्यासाठी डायरेक्ट दुकानामध्ये आलो. दुकानमधनं चिटकून डायरेक्ट गोडाऊन मध्ये आलो. ती डायरेक्ट फरशी घेऊन का नाही गाडीवरती ठेवलो एक बॉक्स आणि डायरेक्ट गाडीला स्टार्टर मारून आलो घरी. नुसता 2 बॉक्स आणायला गेलो तर दादाने एवढं काम कम्प्लीट केलं बघा. फायनली असं सगळं टाईल का नाही बसून घेतलं बघा. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर फॉलो तेवढं नक्की करा.